अमृतसरी कुलचे खायला मी थेट गेलो अमृतसरला आणि एक नाही दोन नाही तर 5 ठिकाणी कुलचे खाल्ले। सुरुवातीलाच गेलो भाई कुलवंत सिंग मध्ये कुलचे खायला आणि सोमवारी सकाळी तिथे गर्दी बघा, अर्धा तास थांबावं लागेल असं ते म्हणाले। मग आपला नंबर आल्यावर कुलचा खायला सुरुवात। स्पेशालिटी काय आहे असं विचारल्यावर मग फायनली मी आलू कुलचा ऑर्डर केला आणि पहिल्या घासातच 2000 किलोमीटरचा प्रवास एकदम वसूल। खूप अतिरिक्त मसाला, मिरची, तेल असलं काहीही नाही। असं वाटतं की याच्यासाठी अमृतसरला जन्माला यावं लागतं बहुतेक। मऊ आणि खुसखुशीत इतकं परफेक्ट कॉम्बिनेशन आणि भट्टीचा स्मोकी इफेक्ट यासाठी तुम्हाला पंजाबलाच यायला पाहिजे। पुढचा कुलच्याचा स्पॉट जरा हटके होता। कुलचा पॅटी असा वेगळाच प्रकार इथे मिळतो, राम कुलचा पॉइंट। फक्त स्वच्छतेकडे जरा दुर्लक्ष करा, असं डायरेक्ट हातानेच तूप इथे लावतात। हा पॅटीस सारखा लेअर असलेला कुलचा असतो। खरं सांगायचं तर मला फारसा नाही आवडला, खूप जास्त जाड वाटला। त्यानंतर अजून एक कुलच्याचा प्रकार ट्राय करायला आम्ही गेलो जान न्यूट्री कुलचा इथं। न्यूट्री म्हणजे सोयाबीनची खिम्यासारखी भाजी, पण मला तो प्रकार फारसा नाही आवडलेला, नुसती तुपाची चव येत होती। त्यामुळे असं वाटलं की हे नवे कुलचे ट्राय करण्यापेक्षा परत एकदा पारंपरिक अमृतसरी कुलचाच खावा प्रेमनाथ कुलच्यामध्ये। इथे अमृतसरी कुलच्यावर छान मसाला सुद्धा लावला होता, त्यामुळे कुलच्याला छान चव येत होती। सोबत छोले होते जे अतिशय माइल्ड होते पण तरी सुद्धा चविष्ट। इथले कुलचे बेस्ट होते। त्यानंतर शेवटचा स्पॉट तर कमालच होता, पण त्याआधी पटकन फॉलो करून टाका। शेवटच्या दुकानाला तर बोर्ड सुद्धा नव्हता, पण गर्दी बघा। आम्ही गेलो होतो पहलवान कुलच्यामध्ये। इथे अर्धा तास थांबल्यानंतर नंबर लागला आणि आत गेल्यावर ऑर्डर न देता डायरेक्ट माझ्यासमोर कुलचा आणून ठेवला। इथे एकाच प्रकारचा कुलचा देत होते, नो नॉनसेन्स। मिक्स भाज्या आणि पनीर सगळंच आहे। पहलवान कुलचा एकदम बेस्ट। साधा पण एकदम ऑथेंटिक कुलचा, सॉफ्ट आणि क्रिस्पी याचं परफेक्ट कॉम्बिनेशन। अमृतसरला कुलचे खाल्ल्यावर मला कळलं आपण महाराष्ट्रात जे कुलचे खातो ते कुलचे नाही तर अंधश्रद्धा आहे। बरं, अजून कुठले अस्सल पदार्थ खायला मी कुठे जायला पाहिजे मला प्लीज कमेंटमध्ये सांगा।